नमस्कार. प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत. आध्यात्मिक सर्व संप्रदायामध्ये शक्तिपात योग संप्रदायाला राजमार्ग मानलं गेलेलं आहे. तर शक्तिपात योग म्हणजे नेमकं काय, त्याची दीक्षा होते म्हणजे नेमकं काय होतं, दीक्षा कशी दिली जाते आणि इतर संप्रदाय आणि शक्तिपात योगाचा संप्रदाय याच्यामध्ये फरक काय आहे? सर्वसामान्य मनुष्यांचं जे धर्माचरण जे आहे त्याला इंग्लिशमध्ये फिअर अँड ग्रीड म्हणतात, त्या पद्धतीने जाणार आहे. म्हणजे अमक्या देवाची उपासना केली की आपल्याला बरं वाटतंय, अमक्या गुरुचं साधन घेतलं की आपल्याला बरं वाटतंय, आमचा अमुक प्रकारचा ग्रंथ वाचला म्हणजे आपल्याला मनाला शांती मिळते. अशा पद्धतीने जसं जसं मनुष्याला अनुभव येत राहतो तसं तसं तो करत राहतो. तर चित्ताला येणारी शांती ही आणखीन सघन असावी. खरंच जीवनातलं सत्य कळावं आणि खरंच काय आहे सत्याची प्राप्ती कधीतरी व्हावी असा बोध जर कुठल्या तरी एका उपायाने, म्हणजे मलपरिपाक, कर्मसाम्य दशा, तत्वज्ञानोपदेश किंवा ईश्वराची अहेतुकी कृपा यापैकी कुठल्या तरी एकाने मार्गाने जर त्या मनुष्याला जर झाला तर तो कुणीतरी त्याला गुरु भेटून त्याची जी अंतस्थ सुषुप्त शक्ती जी आहे, कुंडलिनी ज्याला आपण म्हणतो, ती जागृत करून दिली मूलाधारातून की त्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे तो ईश्वराभिमुख त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. आता गोपीनाथ कविराज नावाचे एक मोठे दार्शनिक होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामान्यातल्या सामान्यतम पूजेचा अधिकार देखील शक्तिपाताने कुंडलिनी जागृत केल्याशिवाय तो होत नाही. म्हणजे याचा अर्थ सगळीकडे ती शक्ती जागृती ही परम महत्त्वाची सांगितलेली आहे. आपल्याकडे मुंजीमध्ये कुठल्याही शास्त्रातली जरी मुंजी असली तरी, धर्मातली किंवा कुठल्याही वर्णातली मुंजी असली तरीही त्या ठिकाणी गायत्रीचा उपदेश तो पिता आपल्या मुलाला आपल्या मांडीवर बसवून त्याच्या छातीवर हात ठेवून आणि अंगावर उपरण पांघरून गुप्तपणे करतो. याचा अर्थ असा आहे की साधन गुप्तपणे दिलं पाहिजे आणि ते मांडीवर बसून दिलं पाहिजे आणि ते त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. त्याचे वडील त्याच्यामध्ये महिना 2 महिने त्याच्याबरोबर संध्या केली पाहिजे. वडीलच संध्या करीत नाही तर मुले कुठून करतील? जर वडिलांनी कोट पॅन्ट घालून जर मुलाला संध्याला बसवलं तर ते म्हणतील की तुम्ही काय करता तेच मी करीन, मला ड्रेस घालून शाळेत जायचंय, टाय लावून, तुम्ही मला बोलू नका. म्हणून आधी आचार आपण सांभाळायचा तर तो मुलांना संस्कार पुढे प्रसारित करण्यात येतात, नाहीतर ते संस्कार पुढे टिकत नाहीत. संस्कार टिकवणं हे काम आपलं आहे आणि ते पुढे आणखीन प्रसारित करणं ही मोठी जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येक माणसावरती जबाबदारी ही फार मोठी आहे. प्रत्येक माणसावरती जगातली सर्वात अवघड गोष्ट ही कुठली असेल तर एक मनुष्य तयार करणं ही आहे. त्याला खूप प्रचंड कष्ट लागतात. एक मनुष्याला तयार करण्याकरता प्रचंड कष्ट लागतात. याचं साधं उदाहरण एक लक्षात द्या की मिलिटरीमध्ये लढाऊ विमान जे असतं त्याच्यामध्ये जर विमानाला काही इजा झाली तर सर्वात पहिली आज्ञा पायलटने पॅराशूट घेऊन विमान सोडून द्यायचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण विमान कोणीही चालवेल परंतु त्याचं पायलट बनवणं ही फार मोठी गोष्ट आहे. विमान हे एक साधं इंजिन आहे, मशीन आहे, पण पायलट ज्या पद्धतीने ते विमान चालवतो त्याला दिलेलं जे ज्ञान आहे, त्याला आलेला जो खर्च आहे, त्याने मन वापरून ते आपले जे ज्ञान प्राप्त करून घेऊन ते करतोय, त्याला मोठी किंमत आहे. म्हणून 500 कोटीचं विमान पडलं तरी चालेल पण पायलट जिवंत राहायला पाहिजे अशी मिलिटरीची पहिली आज्ञा असते. बरोबर आहे ना? तसं येते मनुष्य तयार करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाकडे ती व्यवस्था आहे, प्रत्येकाकडे ती ईश्वराने ताकद देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या मुलाला दीक्षा देण्याची किंवा गायत्री जप सिद्ध करून जो काही जप सिद्ध करून पुढे प्रसारित करण्याची जेव्हा व्यवस्था संपली तेव्हापासून ऋषी परंपरा संपली. ऋषी परंपरा हे भारतीय संस्कृतीचं एक फार मोठं, भारतीय परंपरेचं एक फार मोठं असं वैभव आहे. परंतु ते वैभव आता लयाला पावलेलं आहे. पण गोळवणे महाराज म्हणायचे की या कलियुगामध्ये जो सकाळ संध्याकाळ 2 वेळेला फक्त प्रामाणिकपणे संध्या करत होतो या काळाचा ऋषीच म्हटला पाहिजे असं ते म्हणायचे. शक्तिपाताची दीक्षा म्हणजे गुरु आपल्या अलौकिक सामर्थ्याने आपल्या शक्ती जागृतीची जी करण्याची त्याला स्वतः साधन करून आणि संप्रदाय परंपरा क्रमाने त्याला गुरुआज्ञा जी आहे त्याच्या आधाराने तो शिष्याच्या अंतस्थ शक्तीची जागृती करून देतो. आता ते प्रोसेसमध्ये नेमकं काय असतं ते तुम्हाला सांगता येणार नाही.
तो अंतर्गत भाग आहे. ते गुरुची स्वतंत्र गोष्ट आहे आणि त्याची ती स्वतंत्र, ज्याला इंग्लिशमध्ये डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात, ते आहे. तो कशा पद्धतीने करेल हे त्याच्यावरती अवलंबून आहे. संप्रदायाची शक्ती त्याला सहाय्यभूत आहे. शक्ती जागृतीचा मार्ग हा सर्वच संप्रदायामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने सुद्धा जॉन द बाप्टिस्ट जो होता त्याला असं सांगितलं की व्हॉट आय पजेस दॅट आय विल गिव्ह टू यू, असं म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आपली सर्व शक्ती त्याच्यामध्ये प्रसारित केली. मोझेसने सुद्धा त्याच्याबरोबर येणाऱ्या माणसाला आल्प्समध्ये जाताना असं सांगितलं की तू इथे बैस. त्याच्यावर तो गुडघे टेकून बसला. मोझेसने आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि प्रत्येक वाक्य सांगितलं की व्हॉट आय पजेस दॅट आय एम गिव्हिंग टू यू, मी जे काय मला जे प्राप्त झालेलं आहे आणि माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो, ते तू लोकांमध्ये जाऊन प्रसारित कर. आता ह्यानी का नाही केलं हा त्याचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांकडून दीक्षा घेतली, ती सोपान देवाला दिली. निवृत्तीनाथ महाराज अचानक ब्रह्मगिरीच्या डोंगरावर 3 दिवस गायब झाले आणि त्यांनी एका गुहेमध्ये जाऊन गहिनीनाथांची दीक्षा घेतली आणि 3 दिवसांनी ते परत आले. आता एक शिष्य एक गुरु हाच रुढला साच व्यवहारू, असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. त्यामुळे तो गुरु शिष्याला कसं तयार करतो आपल्या अलौकिक सामर्थ्याने, तर तो फक्त गुरुच जाणे. ते फक्त गुरुच जाणतो. त्याच्या खोलामध्ये बाकीच्यांनी जाऊ नये. गुरुचरित्रामध्ये जे देखती गुरुचा अंत ते पाहती यमाचा पंथ असं म्हटलेलं आहे. त्यामुळे गुरु काय करतो हे बघायला जाऊ नये. ते निश्चित खड्ड्यात पडतील. कारण उपनिषदाने गुरुची व्यवस्था अशी केलेली आहे की गुरु तो असंच सांगू नये की अस्मानी सुचरितानी तानी सेव्य आणि न इतराणी. आमची जी चांगली चरित्र असेल ती घ्या. आमची चांगली चरित्र असेल ती घ्या. आमचं जे वर्तन आवडणार नाही ते सोडून द्या, पण त्याच्यावर टीका करू नका. कारण तो गुरु आपल्याला कुठल्याही पद्धतीने कशा करता तो करत आहे याची तो कधीही, ज्याला इंग्लिशमध्ये जस्टिफिकेशन म्हणतात किंवा स्पष्टीकरण देणार नाही. गुरु हा तुम्हाला स्पष्टीकरण देत बसण्याची व्यवस्था नाही. तुम्ही गुरुकडे स्पष्टीकरण मागायला आलात का ज्ञान मागायला आलात हा विचार पहिले. हा मुख्य विषय आहे की तुम्ही गुरुकडे काय मागायला आलात, की तुम्ही असं का वागता याचं स्पष्टीकरण मागणं हे तुमचं काम आहे. गुरुकडे का ज्ञान मागणं हे काम आहे. तर तुम्ही ते घ्या, तुमची जी परिस्थिती असेल तेवढं घ्या आणि बाजूला व्हा. त्यामुळे गुरु शक्तिपात करतो ते आपल्या अलौकिक शक्ती सामर्थ्याने करतो. त्याच्या मागे ती संप्रदायाची शक्ती, त्याचं स्वतःचं साधन आणि गुरुची आज्ञा आणि उपास्य देवतेचं बळ, या सर्व गोष्टी त्याच्या ठिकाणी एकत्रित झालेल्या असतात. हे त्या गुरुचं सामर्थ्य आहे. आता याच्यामध्ये नॉर्मल बोवाबाजी जी चालते त्याला काही इथे स्थान नाही. इथे हे फार स्वतंत्र आणि स्पेशलाइज्ड असं साधन आहे. इतर धर्मामध्येही ते आहे. इतर सर्व धर्मांमध्येही ते आहे. शक्तिपाताने स्पर्शाने शक्ती संक्रमण, दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्यदेहके जनयेद्य समावेशम शांभवम सहिदेशिकः, असं त्या शक्तिपाताचार्याची व्याख्या केलेली योग वसिष्ठामध्ये. दर्शन स्पर्शन, दर्शनाने नुसत्या दृष्टीने, स्पर्शनाने डोक्यावर हात ठेव, कृपेने म्हणजे मनाने त्या शिष्याच्या ठिकाणी शक्तीचं संक्रमण करायचं. का तर त्याच्या मनामध्ये असा एक आघात करायचा की तू उठ, जागा हो आणि ईश्वराला पहा. ती गुरुची मनाची ताकद आहे, त्याच्यात साधनेची ताकद आहे, त्या संप्रदायाच्या शक्तीची ताकद आहे.